जरांगे पाटील यांच्या सरकारनं मागण्या मान्य केल्या असून त्यांच्या लढ्याला सुद्धा यश आले आणि या संदर्भाचा महत्त्वपूर्ण अध्यादेश सरकारच्या वतीनं जारी करण्यात आलाय। पाहुयात कोणत्या त्या मागण्या होत्या। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी हाती घेतलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला खरे यश मिळाले। मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळातील दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढा यांनी मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे राजपत्रक त्यांच्या हाती सुपूर्द केलं आहे। मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळातील दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढा यांनी मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्याची राजपत्रक त्यांच्या हाती सुपूर्द केली आहेत। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ते उपोषण सोडणार आहेत। त्यामुळे मनोज जरांगेंच्या नेमक्या कोणत्या मागण्या आहेत ते पाहूयात। मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्या आहेत। सापडलेल्या नोंदींचं प्रमाणपत्र तातडीने द्यावं, तसेच त्यांच्या कुटुंबातील नागरिकांना ताबडतोब प्रमाणपत्र द्यावं असा आपला लढा होता। ही प्रक्रिया सुरू झाली आहे। याबाबतचा डाटा सरकार थोड्या दिवसात देणार आहे असं जरांगे पाटील म्हणाले आहेत। सगळे सोऱ्यांना सुद्धा आता जात प्रमाणपत्र मिळणार आहे। ज्यांच्या नोंदी सापडल्या नाही अशा सगळ्या सोऱ्यांना जात प्रमाणपत्र देण्यासाठीची मागणी मनोज जरांगे यांनी लावून धरली होती आणि ही मागणी मान्य झाली असून याबाबत अधिकृत शासन निर्णय जाहीर झाला असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलंय। आंतरवाली सराटीसह राज्यभरात विविध मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेत। हे गुन्हे मागे घेण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती। ही मागणी मान्य झाली असून गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे। वंशावळी जोडण्यासाठी तालुका स्तरावर समिती स्थापन केली। मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या आहेत। 1884 सालच्या मराठ्यांच्या गॅझेटचा विचार केला जाणार आहे। सरकारनं कबूल केलंय की शिंदे समितीकडे हे गॅझेट देऊन याचं कायद्यात रूपांतर कसं करता येईल याचा अभ्यास केला जाईल। मराठवाड्यात सर्वाधिक कुणबी आहेत असा त्यांचा उल्लेख आहे। मराठवाड्यातील नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीला मुदतवाढ करण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली होती आणि ही मागणी मान्य झाली असून शिंदे समितीला आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे। 4772 मुलांना प्रमाणपत्र देण्याचं पत्रही त्यांनी दिले। ओबीसीच्या सवलती मराठा समाजाला लागू करण्यात येणार आहेत। मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचे आगामी अधिवेशनात कायद्यात रूपांतर केले जाणार आहे आणि पुढच्या 6 महिन्यांचा कालावधी यासाठी देण्यात आलेला आहे। पत्रकार बांधवांना नमस्कार, जय शिवराय। आपला जो लढा होता की मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्या, या नोंदी याचे प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे आणि ज्या नोंदी सापडल्या त्या परिवारांना सुद्धा तातडीनं ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे। ती प्रक्रिया सुरू झाली। 57 लाखापैकी 37 लाख प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेत। तो डाटासुद्धा आपल्याला ते आता थोड्या दिवसात देणार आहे, कारण ते डाटा प्रक्रिया मोठी आहे, त्यामुळे तेही त्यांनी मान्य केलेलं आहे। आणि आपला सगळ्यात मोठा मुद्दा होता की ज्याची नोंद सापडली त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांसाठी अध्यादेश तुम्हाला पारित करावा लागेल। तो अध्यादेश त्यांनी पारित करून आपल्याला दिलेला आहे। म्हणजे आपण सगळ्यांचे खोटे आता उपटलेले हे आपण त्यांनी आपल्याला आता ते दिलेला आहे। म्हणून मराठा समाजाच्या ज्या मूळ मागण्या होत्या या तीनही आता झाल्या। आपली सकारात्मक त्याच्यावरती चर्चा पण झाली आणि या अध्यादेशावरती जो राजपत्र त्यांनी काढलं याच्यावरती 3 घंटे चर्चा आपल्या मुंबई हायकोर्टाचे सिनियर वकील सगळे जवळपास 20-22 जण यांनी शब्दाना शब्दाची खात्री केलेली आणि त्यानंतरच आपण बाहेर पडलेलो। 2 वेगळ्या बैठका होत्या, मंत्री महोदयांच्या वेगळ्या, सचिव बांधवांच्या वेगळ्या आणि वकील बांधवांच्या आमच्या वेगळ्या, असं वेगळं करून आपल्याला जो अध्यादेश पाहिजे होता, जो सोयऱ्याचा त्याच्यामध्ये घ्यायचे होते ते आपण घेतलेले। त्यामुळं आता आपली जी लढाई होती ती याच्यासाठीच होती, ती झाली। याचबरोबर ही झाला 3रा मुद्दा, आंतरवालीसह राज्यातले जे गुन्हे झालेले तेही पत्र सरकारनं आपल्याला दिलेलं आहे। स्वतः मुख्यमंत्री साहेबांना आदेश दिले की ते तातडीनं मागे घेण्यात येते। ती कारवाई आता सुरू होईल। त्यासह मराठवाड्यात आणि इतर राज्यात काही नोंदी कमी सापडलेल्या, जास्त करून मराठवाड्यात प्रचंड कमी नोंदी सापडल्या। त्यासाठी समितीला मुदतवाढ देऊन आणखीच्या नोंदी आपण त्या शोधायच्यात। तिथं जास्तीचा वेळ हा फक्त मराठवाड्यात जास्त समितीनं द्यायचा आहे। त्याच्यासाठी समितीला सुद्धा मुदतवाढ देण्याचं पत्रसुद्धा काढले। सगळे पत्र आपण घेतले, म्हणजे असं तोंडी काही नाही आहे। सगळे पत्र, सगळे शासन निर्णयसुद्धा घेतले आणि ती काम आता करणार आहे। त्यावरती ज्या वंशावळी जोडायच्यात 5वा मुद्दा आहे, तेही आपण शासन निर्णय घेतला आहे। वंशावळी जोडण्यासाठी तालुका स्तरावर समिती स्थापन केली त्यांनी, त्याचाही शासन निर्णय झाला आहे, तो पण आपण घेतला आहे। आपण मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात म्हणून मराठवाड्याचं जे गॅझेट आहे
1884चं तेही सरकारनं कबूल केलं की आता शिंदे समितीकडे देऊन त्याला याच्यामध्ये कसं घेता येईल, कायद्यात रूपांतर त्याचं करता येईल याच्यासाठी ते प्रयत्न करतात। जी 1884ची जनगणना होती त्याच्यासुद्धा स्पष्ट उल्लेख आहे, कुणबी म्हणून मराठवाड्यातले सगळे मराठवाड्यातले कुणबी आहेत असा उल्लेख आहे। तेही घेण्याचं, तेही तपासण्याचे, कारवाई करण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला ते पण दिलं आहे। असे शिक्षणाच्या बाबतचाही दिला आहे। जे 4772 पोरं EWS 6वा मुद्दा सांगतोय, EWS SCBC आणि ESBC मधून राहिले होते, तेही घेण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला दिले की तेही आम्ही तातडीनं ते घेतोय म्हणून। शिक्षणाच्या बाबतच्या OBCच्या ज्या सवलती आहेत त्याच मराठा समाजाला सुद्धा लागू करण्याची अंमलबजावणी ते आता लगेच तातडीनं त्यासुद्धा करणार आहेत। ह्याच तातडीनं अंमलबजावणी आता जो कायदा पारित याचा रूपांतरित होणार आहे ते आता जे अधिवेशन येणार आहे त्याच्यामध्ये होतं आणि याला 6 महिन्याची गॅरंटी असते। त्याच्या आत कधी पण हे करता येतं तर विधान सभेत हे सुद्धा मांडलं जाईल त्यावेळेस। आता याची अंमलबजावणीसुद्धा मला वाटतं उद्यापासूनच व्हायला हरकत नसणार आहे। उद्यापासूनच याची या सगळ्या सोयऱ्यांची कारवाई सुरू होणार आहे। तर अशा स्वरूपाचं सगळं झालं आहे तर 15 दिवसाची मुदत असते। हां ठीक आहे काही हरकत नाही। हां प्रसिद्ध झालं ना, प्रसिद्ध झालं आहे। आता उपोषणाचा भाग जाऊ द्या, परंतु एक काम मोठं झालं आहे समाजाचं। आपण प्रत्येक वेळेस म्हणत असायचो की शिंदेसाहेब हे काम करू शकतील, त्यांनी हे करायला पाहिजे।